दोस्ती विहार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन जाहीर आवाहन 1 एप्रिल 2026 पासून दोस्ती क्लब विहार हे फेडरेशनच्या ताब्यामध्ये येणार आहे आणि 1/4/2026 पासून आपापल्या गृह क्लब हाऊसचे मेंटेनन्स चार्ज सोसायटीकडे जमा होतील आणि हे मेंटेनन्स चार्ज प्रत्येक महिन्यावारी जमा होऊन फेडरेशन सोसायटीला जाईल आणि 75% रक्कम या फेडरेशनच्या मेंटेनन्ससाठी आणि 25% रक्कम हे दोस्ती विहार विकासकाकडे जाईल या फेडरेशनचे चार्ज. परंतु मला म्हणायचं आहे, दोस्ती विकासक ह्या क्लब हाऊसवर चार्जच्या बाबतीत विचार केला तर त्याच्याकडे कोणताच अधिकार नाही. कारण की महाराष्ट्र शासन सेवा नियमावलीनुसार शासन अध्यादेशनुसार कोणतीही पार्किंग जागा या विकासकाला विकण्याच्या नियमामध्ये तरतुदी नाही आहेत. तुम्ही जेव्हा संकुलने उभारता या संकुलनामध्ये तुम्हाला फ्लॅट धारकाला मिनिमम एक पार्किंग देणं क्रमप्राप्त आहे. मिनिमम एक पार्किंग देणं फ्री ऑफ चार्ज क्रमप्राप्त आहे. ते तुमच्या घेतलेल्या फ्लॅटच्या रकमेतच ते इन्क्लुडिंग आहे, अंतर्भाव आहे. परंतु सदर विकासक नागरिकांची धूळफेक फसवणूक करून पर पार्किंगचे त्या काही 2-2 लाख आणि आत्ताचे 10 लाख झालेले आहेत. त्या पार्किंगचे 2-2 लाख रुपये घेतलेले आहेत आणि हे 2-2 लाख रुपयाची तुमच्याकडे पावती आहे का? नाही आहे. माझ्याकडे तर पावती नाही आहे. कारण की याचे नोंदी पार्किंगच्या नोंदी फक्त रजिस्टरवर घेतलेल्या आहेत. विकासकाने फक्त रजिस्टरवर नोंदी घेतलेल्या आहेत आणि जर रजिस्टरवर नोंदी असेल तर त्या फ्रॉड आहेत. कारण आपल्याला पावती हवी आहे. कुठल्याही फेडरेशन पार्किंगची पावती आहे. जर तुमच्याकडे पावती असेल तर तुम्ही जागेवर अधिकार सांगू शकाल. पावती नसेल तर जागेवर अधिकार सांगू शकणार नाही. कुठल्याही जागेचा खरेदी खत असतो. कुठल्याही जागेचा खरेदी विक्री कर खत असतो. त्या खरेदी विक्री करामध्ये नोंदी केलेल्या असतात की प्रत्येक फ्लॅट धारकेला किती क्षेत्रफळ दिलेलं आहे, किती क्षेत्रफळ आहे. आत्ताच्या रेड्या पद्धतीनुसार कार्पेट क्षेत्र आहे. पूर्वीच्या रेड्या पद्धतीने बिल्डरचं बिल्टअप क्षेत्र आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक फ्लॅटकडे पावती पाहिजे आणि पावतीशिवाय आपल्याला ही पार्किंगची जागा नावावर होऊ शकत नाही. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मी सर्व फ्लॅटधारकांसाठी हे व्हिडिओ लाईव्ह करतो आहे आणि हे व्हिडिओ लाईव्ह प्रत्येक घराघरामध्ये पोचावं एवढंच विनंती आहे. त्यामुळे विकासकाने आपल्याला क्लबचा ताबा दिला म्हणजे आपल्यावर काही मेहरबानी केलेली नाही आहे. विकासकाने आपल्याला क्लबचा ताबा दिला, दोस्ती विहार क्लबचा, म्हणजे मेहरबानी केलेली नाही आणि त्याला कुठलीही 25% रक्कम देण्याचा अधिकारी आपल्याला फेडरेशनला होत नाही, देऊ शकत नाही. कारण आपल्याला त्यांनी ऑलरेडी पार्किंग थ्रू जी वसुली केलेली आहे 15 वर्षामध्ये प्रत्येक पार्किंगचे 2 लाख आणि टोटल 200 फ्लॅट आहेत पर बिल्डिंगमध्ये. 200 फ्लॅट आणि 17 इमारती जर हिशोब केला तर पार्किंगचे पैसे किती झाले त्याचा लेखा जो का आपल्याला कळवलेला आहे का, तो दिलेला आहे का फेडरेशनकडे. तुम्ही 2 लाख रुपये पर पार्किंग घेतल्यानंतर त्याचा लेखाजोखा, 15 वर्षाचा व्याज, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याने जे काय मी आता फेडरेशनची दोस्ती विहार क्लबची अवस्था बघतोय, जिकडे तिकडे फॉल सिलिंग पडलेले आहे, कुठे लिकेजेस आहेत, कुठे काय क्रॅक गेलेले आहेत. जर त्याने केलेल्या क्लब हाऊसची जर अवस्था अशी आहे तर फ्लॅट ओनरच्या फ्लॅटची अवस्था काय आहे हे तुम्हाला सगळं. कारण प्रत्येक इमारत ही एकदम घाणेरडं काम केलेलं आहे, दुरापास्त काम. कारण मी जेव्हा राहायला आलो प्रथमतः त्यावेळेस मी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे फ्लॅट झाल्याचं आणि मी ते पेपरमध्ये प्रसिद्ध करणार होतो. परंतु आता हा फेडरेशनचा जो हा तक्ता वाचला त्याच्यानंतर्गत मला बोलल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मी सगळ्या दोस्ती विहारकडे अगदी आमच्या त्या इमारतींचं म्हणजे वितिका, वसंत आणि वितिका
यांचं काम तर एकदम थर्ड क्लास कॅटेगरीचं आहे. मला स्वतःला 2 वेळा 10-10 लाख रुपये खर्च करावे लागले आणि ते मी केले. आणि जेव्हा नवीन राहायला आलो तेव्हा त्या एका 1.5 वर्षाचं लिकेजेस, क्रॅक्स, प्लास्टर, सिपेजेस ह्या गोष्टी चालू झाल्या. त्यामुळे मी स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, त्यामुळे मी संपूर्ण स्वतः ऑडिट केलं आणि तो ऑडिट रिपोर्ट अजूनही माझ्याकडे आहे. जर मी उद्या पेपरला मी प्रसिद्ध देणार आहे, कारण दोस्ती विहारकडे कोणीही फ्लॅट घेऊ नका असं मी सरळ जाहीर नमूद करणार आहे. तरी या सर्व नोंदी या फेडरेशनने घ्यावा एवढंच मी तुम्हाला सांगू. धन्यवाद.